बातमी ताडोबातून आहे। ताडोबामध्ये वाघिणीला घेरणाऱ्या 10 वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे। 17 मे रोजी जंगल सफारी दरम्यान पर्यटकांनी वाघिणीला घेराव सदृश स्थिती निर्माण केली होती। तिला कोंडीत पकडलेलं होतं आणि या प्रकरणी पर्यटकांच्या 9 जिप्सी आणि एका शासकीय क्रूझरवर व्यवस्थापनाने कठोर कारवाई केली। क्रूझरवरील हंगामी चालकाला पर्यटन वाहन चालवण्यापासून नेहमीसाठी निलंबित करण्यात आले, तर 9 जिप्सी चालकांना प्रत्येकी 3000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा या संदर्भात काळजी घेण्याचे निर्देश दिले। स्वतः ताडोब्याचा 28 तारखेचा आणि या संदर्भामध्ये आढावा घेईल असं करण्याची आवश्यकता नाही। अन्यथा आज पर्यटन जे सुरू आहे तेही कदाचित मग यापेक्षाही कमी गाड्या होतील। यामध्ये काही दुरुस्त्या करायच्या असेल तर केल्या जाईल, पण वाघाचा रस्ता हा अडवणं आणि एखादा धोका त्याच्यामध्ये उद्भवू शकतो असा धोका होता कामा नये। जीवाशी खेळण्याचं हे काम आहे आणि याची निश्चितपणे नोंद घेतली जाईल।